इंस्टाग्रामवर एक नाव झपाट्याने लोकप्रिय झालं. बेबी डॉल आर्ची. काही दिवसातच तिचे फॉलोअर्स 7 लाखांहून थेट 14 लाखांवर पोहोचले. तिच्या ग्लॅमरस फोटोशूट्स, डोळ्यात भुरळ घालणाऱ्या रील्स आणि एक खास व्हिडिओ लाल साडी घालून डेम उन गर या रोमेनियन गाण्यावर केलेला तिचं कामुक नृत्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झालं. इतकंच नव्हे, एका पोस्टमध्ये ती अमेरिकन पॉर्न स्टार केंद्राला सोबत दिसली आणि इंटरनेटचा तापमानाचा पारा वाढला. बेबी डॉल आर्ची हे नाव गुगलवर ट्रेंड झालं. तिचे फॅन पेजेस, मीम्स, चर्चा. पण मग सगळं अचानक थांबलं, कारण एक धक्कादायक सत्य समोर आलं. ही संपूर्ण ओळख बनावट होती. ती व्यक्ती मुळातच अस्तित्वात नव्हती. तुम्ही जिच्यावर फिदा होता ती केवळ एक आर्टिफिशियल चेहरा होता. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यामागे कोण आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. इंस्टाग्रामवर बेबी डॉल आर्ची नावाचे एक लोकप्रिय अकाउंट होतं. अनेकांना वाटत होतं की एक ग्लॅमरस बोल्ड महिला असावी, पण सत्य थक्क करणारं होतं. हे अकाउंट बनावट होतं. या प्रोफाईलमध्ये वापरलेला चेहरा खरा नसला तरी तो एक खरी व्यक्तीशी हुबेहूब जुळणार होता. ती खरी व्यक्ती म्हणजे सांची, आसाममधील दिब्रुट शहरात राहणारी एक साधी गृहिणी. या प्रकरणाची माहिती सांचीच्या भावाला माध्यमातून मिळाली. त्यानंतर त्याने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या तपासातून उघड झालं की सांचीचा माजी प्रिय घर प्रतिम बोरा यानेच तिचा सूड घेण्यासाठी हे बनावट प्रोफाईल तयार केलं होतं. बोरा हा एक मेकॅनिकल इंजिनियर असून त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI स्वतः शिकून घेतली होती. बोराने सांचीकडून आधीचे काही खासगी फोटो मिळवले होते. या फोटोंचा वापर करून त्याने सुरुवातीला सांचीच्या चेहऱ्यावरचे मॉप केलेले फोटो प्रोफाईलवर टाकले. नंतर ChatGPTच्या डिझाईन सारखी टूल्स वापरून पूर्णपणे खोटे AI जनरेटर फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते या इंस्टाग्राम प्रोफाईलवर अपलोड केले. हे अकाउंट 2020 साली सुरू झालं आणि 2021 मध्ये पहिला फोटो शेअर करण्यात आला. सुरुवातीला याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण गेल्या वर्षभरात हे अकाउंट अधिक लोकप्रिय होत गेलं. यावर्षी एप्रिल पासून याला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळू लागले. सांची स्वतः सोशल मीडियावर नसल्यामुळे तिचं बनावट प्रोफाईल किती व्हायरल झालंय याची तिला कल्पनाच नव्हती. माध्यमातून बेबी डॉल आर्ची या नावाचा उल्लेख इन्फ्लुएन्सर म्हणून होऊ लागल्यावर सांचीच्या घरच्यांना याची माहिती मिळाली. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तर असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की सांची अमेरिकेतील पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश करू शकते. हे वाचून सांची आणि तिचं कुटुंब हादरून गेलं. 11 जुलै रोजी सांचीच्या भावाने तक्रार दिली. त्या तक्रारीत प्रतिम बोराचं नाव नव्हतं, कारण कोण त्या अकाउंट मागे आहे हे त्यांना माहीत नव्हतं. वरिष्ठ पोलीस अधिकारी सिजल अगरवाल यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी इंस्टाग्रामकडून माहिती मागवली आणि खात्री केल्यावर सांचीला विचारलं की प्रीतम बोरा कोण आहे. सांचीने ओळख पटवून दिल्यावर बोरा तिनसुकिया जिल्ह्यातून अटक करण्यात आली. बोराकडून पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल, हार्ड ड्राईव्ह, बँक डिटेल्स घेतल्या. पोलिसांच्या मते त्याने या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती आणि अटक होण्याच्या 5 दिवस आधीच त्याने सुमारे 3 लाख रुपये कमवले होते. या सगळ्या प्रकरणामुळे सांची आणि तिचं कुटुंब मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झालं आहे. सध्या त्यांना समुपदेशन देण्यात येत आहे. सिजल अगरवाल म्हणतात की जर पोलिसांनी आधीच हस्तक्षेप केला असता तर हे अकाउंट इतकं प्रसिद्ध होण्यापासून रोखता आलं असतं. मात्र सांची सोशल मीडियावर नव्हती आणि तिच्या कुटुंबालाही त्या प्रोफाईलवरून ब्लॉक करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना त्याची माहिती उशिरा मिळाली. तज्ज्ञ आणि वकील मेघना बाल सांगतात की अशा प्रकरणात महिलेला न्यायालयात जाऊन तिच्याशी संबंधित बनावट कंटेंट हटवण्याची मागणी करता येते. कोर्ट सोशल मीडिया आदेश देऊन पोस्ट, अकाउंट्स आणि न्यूज आर्टिकल हटवण्यास सांगू शकतं. मात्र इंटरनेटवर एकदा कंटेंट व्हायरल झाला की तो संपूर्णपणे हटवणं फार कठीण होतं. या घटनेवरून हे लक्षात येतं की AIचा गैरवापर किती भयावह पातळ्या गाठू शकतो. विशेषतः सूड घेण्यासाठी किंवा महिलांना बदनाम करण्यासाठी AIचा वापर केल्यास त्याचा परिणाम केवळ मानसिकच नव्हे तर सामाजिकही होऊ शकतो. सांचीचं प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे, पण अशा प्रकारचे खोटे प्रोफाईल, डीपफेक तंत्रज्ञान आणि AIचा गैरवापर समाजात वाढत चाललाय. लोकांनी सोशल मीडियावर काय पाहावं, विश्वास ठेवावा याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. तसंच कायदे आणि प्लॅटफॉर्म्सला या संदर्भात तातडीने कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.